सगळ्या विषयांवरती प्रवीण सरांनी सांगितलेल्या सगळ्या विषयांवरती बाईट दिलेलं आहे, बघून घेऊ शकता. चांगल्या रीतीने बैठक झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन. विरोधी पक्ष सगळे एकत्र येतात आहेत, ही मला वाटते एक चांगली साईन आहे. आणि केंद्रातलं BJP RSSचं गव्हर्मेंट जे आहे त्याला आपण असा मुकाबला केला पाहिजे आणि त्याला सत्तेवरनं आपण बाजूला केलं पाहिजे. ही मागणी घेऊन येतात आहेत एकत्र, ही फार चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. आणि सीट शेअरिंग हे जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण या बैठकीचं निमंत्रण आपल्याला होतं का? आणि दुसरं की या बैठकीमध्ये जे चर्चा झालीत कॉमन मिनिमम प्रोग्राम करण्यासंदर्भामध्ये, तर त्याच्यामध्ये लीड कोण असावा यावरून अजूनही ठरले नाही आहे. ते नितीश कुमार असतील का शरद पवार असतील का ममता बॅनर्जी असतील, पण तुम्हाला निमंत्रण होतं आहे ते आम्ही असं हे नॅशनल पार्टीचं होतं असं मी त्या ठिकाणी समजतो आहे. आणि त्याच्यामुळे रिजनल पार्टीजना काही त्यांनी बोलवलं नाही, हा त्यांचा इश्यू असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. राहिलं दुसरं याच्यामधला असणारा एक भाग की कॉमन मिनिमम प्रोग्राम हा अगोदर झालेला आहे. मी असं मानतो आहे की मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये असणारा कॉमन मिनिमम प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यामुळे अडचण काही येईल कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती असं मला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. परंतु राष्ट्रवादीमधला जो एक गट आहे किंवा या पक्षामधला जो एक गट आहे त्यांचं म्हणणं आहे की काही नाव घेतले चंद्रशेखर राव असतील किंवा आपलं असेल किंवा MIM असेल, असे पक्ष जे आहेत ते अपोजिशनमध्ये घेताना विचार करायला पाहिजे, कारण त्यांची भूमिकासुद्धा तपासायला पाहिजे. ते प्रत्येक पक्षाला आपली आपली भूमिका मांडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी असते. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी मांडला असेल हा त्यांचा असेसमेंट आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असं ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंटर कॉन्फ्लिक्ट्स आहेत का विदिन या आघाडीमध्ये, तर ते नेहमी राहणारच आहेत. पण ऑब्जेक्ट असेल या ठिकाणी की BJP आणि RSSचं गव्हर्मेंट गेलं पाहिजे, हा जर ऑब्जेक्ट असेल तर माझ्या मताप्रमाणे सगळ्यांनी आपापले असणारे मतभेद जे आहेत किंवा भूमिका ज्या आहेत त्या बाजूला ठेवून जर एकत्र आले तर ते यशस्वी होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आता आम्ही काय आहेत, आम्ही फक्त असताना महाराष्ट्रापुरते आहोत. फार 48 जागा आहेत. 544 जागेंमध्ये 48 जागा हा मायनर फॅक्टर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. औरंगजेबाच्या या पोस्टरवरून पण मोठा गदारोळ झालेला आहे. मुंबईमध्ये काय बॅनर लावले की जिथे तुम्ही आणि उद्धव ठाकरे पोस्टरवर दिसलात आणि मध्ये औरंगजेब दिसतं. ते माझं म्हणणं असं आहे की मी सोमवारी जे आहे दिल्लीवरूनच आपल्याशी या विषयावरती बोलणार आहे. त्याच्यामुळे सोमवारपर्यंत थांबा. पण एक आहे की हा अपोजिशनचा चेहरा कोण असावा, म्हणजे की पण एकीकडे केजरीवाल जे आहेत ते त्यांची भूमिका अजून स्पष्ट करत नाहीत, कारण काँग्रेसनं अध्यादेशाच्या मुद्द्यावर पाठिंबा द्यावा म्हणून केजरीवाल बसलेले आहेत. ममता बॅनर्जी आहेत. या सगळं कडबोळं आणणं आणि चेहरा आता ठरवणं हे गरजेचं आहे का? ते माझं एक म्हणणं असं आहे की ज्यावेळेस हे नॅशनल कॅपिटल बिल ज्यावेळेस आणलं होतं त्यावेळेस त्या बिलाच्या विरोधात राज्यसभेमध्ये विरोध करणारा मी एकटाच होतो. त्यावेळेस मला माझं म्हणणं त्यावेळेस असताना मांडण्याची संधीसुद्धा त्यावेळेस दिली नाही. मतदान विरोध करतो आहे हे म्हटल्यानंतरसुद्धा. पण नंतर ज्यावेळेस मला संधी मिळाली त्यावेळेस मी त्यांना असं म्हणालो होतो की नॅशनल कॅपिटल ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस असणारा वॉशिंग्टन DC आणि वॉशिंग्टन हे आपण असणारं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आपण असणारं युनियन ऑफ स्टेट आहोत असं त्या ठिकाणी आपण बोलतो.
तेव्हा युनियन ऑफ स्टेट असल्यानंतर त्या सगळ्या स्टेटचं एक कॅपिटल असणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते कॅपिटल सर्वांचं आहे असा फेस त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि म्हणून हे बिल जे आहे हे बिल त्या इश्यूला ॲड्रेस करत नसल्यामुळे कालांतराने दिल्ली नॅशनल कॅपिटल जे आपण केलेलं आहे त्यांचं आणि सेंटर यांचा असणारा वाद सुरुवात होईल. आणि हा वाद सुरुवात झाला की मग स्टेट क्वेश्चनिंग करायला सुरुवात करतील की वाय वी शूड बी रूल्ड बाय वन स्टेट ओनली. हा त्याच्यामुळे असणारा तो जो त्यावेळेसचा घोळ झालेला आहे. वॉशिंग्टन आणि वॉशिंग्टन डी सीचं मी उदाहरण याचं दिलं की वॉशिंग्टन डी सी हे पूर्णपणे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका यांच्या अंडरखाली आहे. वॉशिंग्टन जे आहे त्याच्या असणारं स्टेट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तशाच रीतीने असणारं दिल्ली नॅशनल कॅपिटल ज्यावेळेस करायचं होतं त्यावेळेस त्याची बाउंड्री ठरवून दिस इज दिल्ली नॅशनल कॅपिटल आणि हे दिल्ली नॅशनल कॅपिटलचं ज्युरिडिक्शन हे सेंट्रल गव्हर्नमेंटचंच राहील, युनियन ऑफ इंडियाचंच राहील. आता आपल्याला दिसतं की त्याच्यावरनं कॉन्फ्लिक्ट होताना दिसतात आहेत की युनियन टेरिटरी म्हणून जी आहे त्या युनियन टेरिटरीवरती असेंब्ली राज्य करणार की पार्लमेंट राज्य करणार असा कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. आणि केजरीवालाने उपस्थित केलेला हा मुद्दा याच्याशी निगडीत असल्यामुळे मला वाटतं नॅशनल पार्टीज थोडं फुकून आपली भूमिका घेतात आहेत असं मला त्या ठिकाणी दिसतंय. तुम्हाला काय वाटतं की हे केंद्राच्या अंतर्गत असावं का राज्यात? ते नॅशनल कॅपिटल हे नेहमीच केंद्राच्या अंतर्गत असलं पाहिजे. त्याच्यामध्ये दिल्ली हे आता वाढत गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं स्टेट असेंब्ली असणं गरजेचं नाही. म्हणून मी जसं म्हटलं आहे की वॉशिंग्टन अँड वॉशिंग्टन डी सी अशाच पद्धतीने असणारं न्यू दिल्ली आणि दिल्ली असं जर बॅरेकिंग झालं तर माझ्या अंदाजानं हा जो कॉन्फ्लिक्ट उभा राहिलेला आहे तो कॉन्फ्लिक्ट उभा राहणार नाही. दिल्ली के मामले में एक कॉन्फ्लिक्ट जो है वो निर्माण हुआ है. केजरीवाल ने मांग रही जो भूमिका है वो स्पष्ट करे. आपकी इस पर क्या? देखिए मैंने ये जो बिल जब पेश किया था तब मैं राज्यसभा में था और उसी वक्त मैंने इस बिल को विरोध किया था और विरोधी मतदान भी किया था. मेरा कहना उस वक्त भी वही था कि एक जगह पर दो इंस्टीट्यूशन रूल नहीं कर सकते. एक सेंट्रल गवर्नमेंट या स्टेट असेंबली जैसे नेशनल कैपिटल बना दी, असेंबली बना दी है. असेंबली और पार्लियामेंट दोनों एक ही इलाके पे रूल नहीं कर सकते. इसलिए उस वक्त भी हमारा सजेशन ये था कि जैसे वॉशिंगटन एंड वॉशिंगटन डीसी है उसी तरह से न्यू दिल्ली और दिल्ली ऐसे दोनों अगर होते हैं और न्यू दिल्ली का सेंट्रल गवर्नमेंट में अगर रहता है तो मेरे ख्याल से ये कॉन्फ्लिक्ट नहीं आएगा. भारत जो है वो यूनियन ऑफ स्टेट है और हर स्टेट को अपना एक यूनियन टेरिटरी या नेशनल गवर्नमेंट की ज़रूरत है और उस नेशनल गवर्नमेंट की टेरिटरी डिफ़ाइन करना भी ज़रूरत है. जिस तरह से अभी अनडिफाइंड तरीके से केजरीवाल मांग कर रहे हैं कि एडमिनिस्ट्रेशन जो है वो पूरा एडमिनिस्ट्रेशन दिल्ली असेंबली के अंडर होना चाहिए, ये जो केजरीवाल की मांग है, इस मांग को लेके मेरे ख्याल से दिल्ली नेशनल कैपिटल जो है वो अगर असेंबली रूल करेगी हो सकता है कि कल दूसरे असेंबली ये सवाल करना पूछेंगे कि वाई वी शुड बी रूल्ड बाय दिल्ली असेंबली, वाई वी शुड नॉट बी रूल्ड बाय नेशनल कैपिटल एंड दैट इज़ पार्लियामेंट. तो ये मेरे ख्याल से एक सबसे बड़ा सवाल उस वक्त भी मैंने कहा था. आज भी मेरे ख्याल से उस सवाल का जो है कई तरीके से फ्रिक्शन जो है बिटवीन सेंट्रल गवर्नमेंट एंड स्टेट लेजिस्लेटिव दिखाई दे रहा है. मैं ये मान के चलता हूँ कि इसको जितने जल्दी अगर रिज़ॉल्व करें तो उससे अच्छा है. और ये मेरे ख्याल से पार्टी इशू ऐसा मैं नहीं मानता हूँ. हर पार्टी ने बैठ के मेरे ख्याल से इस पर फैसला लेना ज़रूरी ऐसा मैं मानता हूँ. पाटना की जो मीटिंग है किस तरह से दिखती है? डिस्कशन हुआ, कम्युनिकेशन हुआ, फोटो सेशन हुआ, लेकिन ये फोटो सेशन तक ही ये मीटिंग सीमित रहेगी या फिर आगे भी जाएगी कॉमन मिनिमम प्रोग्राम को लेकर? जी, जहाँ तक मैं कॉमन मिनिमम प्रोग्राम देखता हूँ, मेरे ख्याल से मनमोहन सिंह की सरकार थी उस वक्त मेरे ख्याल से कॉमन मिनिमम प्रोग्राम बना हुआ था जिसको सभी ने
मान लिया था। आज मैं मानता हूँ कि वही बेसिस पे अगर कॉमन मिनिमम प्रोग्राम लेके चलते तो इनमें कोई झगड़े होने की कोई बात नहीं है। लेकिन एक तरफ उमर अब्दुल्ला कहता है कि 370 के वक्त कुछ पार्टियां चुप थी, वो बोले नहीं थी। केजरीवाल के ऊपर उनका आरोप था। केजरीवाल बोलते हैं कि ये जो ऑर्डिनेंस बिल है उसके ऊपर कांग्रेस चुप है। तो ये जो अनबन है या फिर ममता की भी दिक्कत है कांग्रेस से, किस तरह से आगे ये अपोजिशन जाएगा? देखिए, जैसे मेरे ख्याल से आपका टारगेट क्या है ये सबसे बड़ी बात है। आज मैं समझता हूँ कि आरएसएस बीजेपी की गवर्नमेंट केंद्र से हटाना ये टारगेट होना चाहिए। अगर इसी टारगेट को बना लिया तो मैं समझता हूँ कि सैक्रिफाइस तो सबको करनी होगी और उसी सैक्रिफाइस के माध्यम से मैं समझता हूँ कि यहाँ पर यूनिटी बनती रहेगी। अपोजिशन को आपकी वोटों की ज़रूरत है, लेकिन आपके ऊपर भरोसा क्यों नहीं जता रहे हैं? मीटिंग को आपको इनवाइट भी नहीं किया था। देखिए, मैंने जैसे कहा कि ये नेशनल पार्टीज़ की मीटिंग थी, हम तो नेशनल पार्टी है ही नहीं। इनसे एक तो मैं कहूँगा कि कुछ असेंबली की सीटों तक हम लोग सीमित है। आज भी एक ऑल पार्टी मीटिंग बुलाई गई है मणिपुर के बारे में अमित शाह ने, मणिपुर में जो इंसिडेंस हुआ है, वायलेंस हो रहा है, उसके ऊपर। देखिए, दिस इज़ अ फॉल आउट ऑफ आरएसएस बीजेपी का जो रिलीजियस एजेंडा है, उस रिलीजियस एजेंडे का फॉल आउट है, ऐसा मैं मान के चलता हूँ। और कल की मीटिंग में मेरे ख्याल से इसको हाईलाइट होना चाहिए था, ऐसा मैं मानता हूँ। क्योंकि नॉर्थ ईस्ट जो है ये ट्राइब है, ये बात सही है, लेकिन किस ट्राइब को आरक्षण मिलना चाहिए और किस ट्राइब को आरक्षण नहीं मिलना चाहिए, ये मेरे ख्याल से बहुत पहले ही डिसाइड हुआ था विद इन द ट्राइब्स इटसेल्फ। अब जो हैती है ये जो बीजेपी को सपोर्ट कर रही है, मेजॉरिटी जो है वो हिंदू है, बाकी जो है वो नॉन हिंदू है। तो यही हुआ है कि भैया आप इनको अगर मेजॉरिटी दे रहे हो और केंद्र में अगर हिंदू सरकार है तो हम लोग पर अन्याय होगा, अत्याचार होगा। इसी डर की वजह से मणिपुर, सिर्फ मणिपुर नहीं है तो मैं समझूंगा पूरा नॉर्थ ईस्ट, 7 सिस्टर्स एंड 1 ब्रदर भूटान जो है, इनमें काफ़ी बड़ी हलचल है। और ये हलचल मेरे ख्याल से 70 साल की सरकार, जो कोई सरकार आई, उन्होंने जो समझौते करवा दिए और सेटलमेंट लिया है, उसको अनसेटल करने की बात है। मैं ये मानता हूँ कि इस बात को जितना हम लोग हाईलाइट करेंगे अपोजिशन पार्टीज़, उतना जो नॉर्थ ईस्ट के स्टेट्स जो है उनको मेरे ख्याल से नॉर्थ ईस्ट की जानकारी होगी और नॉर्थ ईस्ट जो है भारत के लिए कितना महत्वपूर्ण है इसका मेरे ख्याल से जानकारी होगी। कल आप एक इम्पोर्टेंट सभा में जा रहे हो, मीटिंग में जा रहे हो, जो कि रोहिदास कम्युनिटी को लेकर है। पहले से ये चलता आ रहा है कि ये वोट बैंक जो है वो आम आदमी पार्टी का है, लेकिन आप दिल्ली में आकर मीटिंग ले रहे। मैं दिल्ली में नहीं, मैं मीटिंग नहीं ले रहा हूँ। दिल्ली के रविदास समाज जो है उनका कल का एक मीटिंग उन्होंने बुलाई है, जिसको उन्होंने मुझे न्योता दिया है। उस न्योते के मुताबिक मैं यहाँ पर उपस्थित हूँ। उस मीटिंग का एजेंडा क्या है या वो क्या करने जा रहे हैं इसकी भी मुझे जानकारी नहीं है। कल मेरे ख्याल से उपस्थित रहने के बाद मुझे पता चलेगा कि उनका लक्ष्य क्या है। हाउ वुड यू रिस्पॉन्ड टू द कोविड बीएमसी स्कैम? 15 अलग-अलग जगहों पर रेड्स भी हुआ था ईडी की तरफ से। देखिए, ईडी इज़ गोइंग टू बी यूज्ड बाय दिस गवर्नमेंट। All investigative agencies will be used by this government to see that they come to power. आपको इलेक्शन होने तक इसका बर्दाश्त करना होगा, उसके अलावा कोई रास्ता नहीं है। The accused is said to be the close aide of Thackeray's. मेरे हिसाब से साल भर से ईडी जो है वो इसकी जांच कर रही है, तो अब मैं मान के चलता हूँ कि उनकी जांच पूरी हो गई है। सो विद इन 15 डेज़ उन्होंने जो है वो चार्जशीट दाखिल करनी चाहिए। अगर 15 दिनों में अंदर ये चार्जशीट दाखिल नहीं होती है तो बाकी जैसे केसों में जो है रेड हो गए, सब कुछ हो गए, लेकिन कोई पुलिस कार्रवाई नहीं हुई, ना कोर्ट की कार्रवाई हुई, वैसे ही ये होगा, ऐसा मैं मानता हूँ। डराने की राजनीति चल रही है और कुछ नहीं है।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.